नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत संपूर्ण काळाची वाक्य, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहेत ही WH टाईपची. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण साधे काळ आणि चालू काळ बघितलेले आहेत. आज आपण बघणार आहोत पूर्ण काळ. आता पूर्ण काळामध्ये कुठले येतात तर पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे कसे असतात ते आता बघूया. रचना बघा पूर्ण वर्तमान काळाची. WH वर्ड प्लस हॅव, हॅज प्लस कर्ता प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म म्हणजे राहिलेला भाग आणि लास्टला क्वेश्चन मार्क्स, कारण प्रश्नार्थी चिन्ह प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर WH वर्ड प्लस हॅव, हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे पूर्ण वर्तमान काळाची WH टाईप्स वाक्यांची रचना आहे. आता यामध्ये हॅव आणि हॅज केव्हा वापरतात तर हॅव वापरलं जातं अनेकवचनी कर्त्यासोबत आणि हॅज वापरलं जातं एकवचनी कर्त्यासोबत. आणि यामध्ये पूर्ण झालेल्या क्रिया, म्हणजे पूर्ण झालेल्या क्रियांबद्दल प्रश्न विचारायचा असेल त्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी हा काळ वापरला जातो. आता वाक्य बघूयात, म्हणजे आपल्या सगळं लक्षात येईल. आता पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ प्रश्नार्थक वाक्य. पहिलं वाक्य बघा, लोक कुठे गेले आहेत. लोक कुठे गेले आहेत म्हणजे लोक गेलेले आहेत, म्हणजे पूर्ण झालेलं आहे वाक्य. आता इथे कुठे, कुठे म्हणून शब्द, कुठे म्हणून एक वर्ड येतो WH टाईप सेंटेन्समध्ये. तो म्हणजे कुठे, म्हणजे वेअर म्हटलं जातं, वेअर. त्याच्यानंतर लोक. लोक हे एक नाही आहेत, खूप आहेत. खूप असल्यामुळे ते प्ल्युरल्स आहेत म्हणून हॅव वापरलं जातं. आणि द पीपल करता आलेलं आहे. आणि जाणे, जाण्यासाठी गो येतं, पण पूर्ण वर्तमान काळामध्ये V3 वापरलं जातं, क्रियापदाचं तिसरं रूप. गोचं तिसरं रूप गॉन होतं आणि क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा कसं आलेलं आहे. वेअर हॅव द पीपल गॉन, वेअर हॅव द पीपल गॉन आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हे लक्षात घ्या. इथे रचना बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल WH वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे, त्याच्यानंतर हॅव आलेला आहे, त्याच्यानंतर द पीपल आले आहे, द पीपल आलेलं आहे कर्ता म्हणून, आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे गोचं गॉन झालेलं आहे. आणि कर्म राहिलेला भाग वाक्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे तो घेतलेला नाही आहे. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, कारण प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघा, हे काम कोणी पूर्ण केले आहे. हे काम कोणी पूर्ण केले आहे म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे. आता इथे कोणी, कोणी म्हणून WH टाईप वर्ड्स येतो, तो म्हणजे हू येतो, हू. आता इथे हे काम कोणी पूर्ण केले आहे. आता ह्या वाक्यावरून आपल्याला कळतं की कोणी एकाने हे काम पूर्ण केलेलं आहे, म्हणून इथे काय आलेलं आहे, हॅज वापरलेलं आहे. म्हणजे क्रियापदाचं, म्हणजे एकवचनी रूप वापरलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापदाचं हॅज वापरलेलं आहे. इथे करता येणार नाहीत, कारण कर्त्याबद्दलच प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कर्ता कोण आहे ज्याने हे काम पूर्ण केलेलं आहे, म्हणून हॅज झालेलं आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली फिनिशला ED लावलेला आहे, कारण V3 म्हणून फिनिश्ड. आणि त्याच्यानंतर धिस वर्क, धिस वर्क हे आहे. धिस वर्क हा लक्षात घ्या, धिस वर्क हा करता नाही आहे, लक्षात घ्या. धिस वर्क आहे ना, तो करता नाही आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या की धिस वर्क हा
नंतर आहे म्हणजे तो ऑब्जेक्टमध्ये किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो. इथे कर्ता नाही आहे कारण इथे कर्त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. वाक्य कसं आलेलं आहे बघा. हू हॅज फिनिश्ड धिस वर्क, हू हॅज फिनिश्ड धिस वर्क अँड क्वेश्चन्स मार्क. हू आलेला आहे WH टाईप वर्ड्स, हॅज आलेला आहे ॲक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स, पूर्ण वर्तमान काळात वापरतात म्हणून. फिनिशला ED लागलेला आहे कारण V3 म्हणून. आणि धिस वर्क आलेला आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स म्हणून. आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. तुम्ही आतापर्यंत किती पैसे खर्च केले आहेत? तुम्ही आतापर्यंत किती पैसे खर्च केले आहेत? वाक्य आता किती पैसे, पैसे म्हणून हाऊ मच वापरतात, आपल्याला तर माहितीच असेल हाऊ मच वापरतात पैसे वगैरे असतील तर, कारण ते अनकाउंटेबलमध्ये येतं त्याच्यामुळे. आता हाऊ मच मनी, हाऊ मच मनी म्हणजे किती पैसे. त्याच्यानंतर हॅव आलेलं आहे कशाला, तर तुम्ही, तू आहे, तू यू सोबत हॅव येतं, यू हॅव म्हणून. आता आय तुम्हाला सांगितलेलंच आहे. आय आणि यू हे एकवचनी जरी असले तरी त्यांच्यासोबत हॅव वापरलं जातं, हे अपवाद आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, त्याच्यामुळे इथे हॅव आलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेंट आलेलं आहे, स्पेंट V3 म्हणून आलेलं आहे. आणि सो फार ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स, कर्म किंवा राहिलेला भाग म्हणून आलेला आहे. आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य झालेलं आहे हाऊ मच मनी हॅव यू स्पेंड सो फार, हाऊ मच मनी हॅव यू स्पेंड सो फार अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य. रामने हे कार्य कसे सोडवले आहे, रामने हे कार्य कसे सोडवले आहे. वाक्य येणार आता कसेसाठी हाऊ येणार. त्याच्यानंतर राम हा एकच आहे म्हणून हॅज वापरलेला आहे, कारण एकवचनी क्रियापदासोबत हॅज वापरलं जातं. त्याच्यानंतर सॉल्वचं ED लागलेलं आहे, सॉल्व्ड झालेलं आहे. आणि धिस टास्क आलेला आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स म्हणून. वाक्य झालेलं आहे हाऊ हॅज राम सॉल्व्ड धिस टास्क, हाऊ हॅज राम सॉल्व्ड धिस टास्क अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. ऋतुजाने अजून कोणता प्रोजेक्ट सुरू केलेला नाही, ऋतुजाने अजून कोणता प्रोजेक्ट सुरू केलेला नाही. आता कोणता म्हणजे विच प्रोजेक्ट, कोणता प्रोजेक्ट म्हणून घेतलेला आहे म्हणजे विच प्रोजेक्ट हॅझंट ऋतुजा स्टार्टेड येट, विच प्रोजेक्ट्स हॅझंट ऋतुजा स्टार्टेड येट अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, इथे प्रश्नार्थक निगेटिव्ह वाक्य आहे. त्याच्यामुळे कसं आलेलं आहे, विच आलेला आहे WH टाईप वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे, प्रोजेक्ट्स त्यामध्येच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हॅझंट आलेला आहे, हॅज नॉटचं शॉर्ट फॉर्म्समध्ये हॅझंट केलेलं आहे. त्याच्यानंतर ऋतुजा आलेला आहे कारण करता आहे म्हणून सब्जेक्ट. त्याच्यानंतर स्टार्टला ED लावलेला आहे, स्टार्टेड झालेलं आहे म्हणजे V3 झालेलं आहे. आणि येट आलेला आहे रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये. अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य झालेलं आहे विच प्रोजेक्ट्स हॅझंट ऋतुजा स्टार्टेड येट अँड क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे झालेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण वर्तमानकाळची वाक्य होतात. तुमच्याही लक्षात आलं असेल कशी बनवली जातात. त्याच्यानंतर येतो त्याच्यामध्ये पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळाला काय म्हटलं जातं, पास्ट परफेक्ट टेन्स. याची रचना कशी असते, तर WH वर्ड पहिला येतो, त्याच्यानंतर हॅड येतं, प्लस कर्ता, प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, प्लस कर्म, राहिलेला भाग अँड क्वेश्चन्स मार्क. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट्स अँड क्वेश्चन्स मार्क. यामध्ये काय होतं तर इथे हॅडच वापरलं जातं, सिंग्युलर असो करता किंवा प्ल्युरल्स असो, एकवचन असो किंवा अनेक वचन असो. आणि यामध्ये कुठली काय वाक्य येतात तर पूर्ण झालेली, पूर्ण भूतकाळ म्हणजे जी घडवून गेलेली आहे भूतकाळामध्ये आणि पूर्ण झालेली आहे ती यामध्ये येतात. त्याबद्दल प्रश्नार्थक वाक्य विचारली जातात. आता पूर्ण भूतकाळ प्रश्नार्थक वाक्य बघूया म्हणजे लक्षात येतील. पहिलं बघा, ते काय म्हणाले होते म्हणजे म्हणालेलं आहे, वाक्य पूर्ण, क्रिया पूर्ण झालेली आहे. आता कायसाठी कुठला शब्द वापरतात तर हॉट वापरला जातो, हॉट. नंतर ते म्हणजे दे, आणि त्याच्या अगोदर येतं हॅड कारण ॲक्झिलरी वर्ब्स वापरलं जातं.
कशाला? कारण प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि म्हणण्यासाठी से होतं, सेचं तिसरं रूप V3 सेड होतं आणि क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा, व्हॉट हॅड दे सेड, व्हॉट हॅड दे सेड अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. WH टाईप वर्ड्स फर्स्ट, त्याच्यानंतर हॅड आलेला आहे, ॲक्झिलरी वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे पूर्ण भूतकाळात वापरतात ते. त्याच्यानंतर ते आलेला आहे तो सब्जेक्ट कर्ता म्हणून, सेड आलेला आहे क्रियापद V3 म्हणून, ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. कर्म इथे दिलेलं नाही आहे वाक्यामध्ये, त्याच्यामुळे आलेला पार्ट नाही आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य, पाऊस कधी पडला होता, पाऊस कधी पडला होता. कधी, कधीसाठी कुठला वापरला जातो तर व्हेन वापरला जातो. व्हेन हॅड इट रेन्ड, व्हेन हॅड इट रेन्ड अँड क्वेश्चन्स मार्क. व्हेन आलेला आहे WH टाईप वर्ड, हॅड वापरलेला आहे कारण पूर्ण भूतकाळ असल्यामुळे, इट झालेला आहे सब्जेक्ट कर्ता आणि रेन्ड आहे, रेनला ED लावलेला आहे V3 म्हणून आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. व्हेन हॅड इट रेन्ड अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट तिसरं, परिषद सुरू होण्यापूर्वी ते कोणाला भेटले होते, परिषद सुरू होण्यापूर्वी ते कोणाला भेटले होते. आता कोणाला, कोणाला म्हणजे कोण, म्हणजे हू आलं. आता ते म्हणजे दे आलं. म्हणजे वाक्य कसं येणार बघा, हू हॅड दे मेट बिफोर द कॉन्फरन्स स्टार्टेड अँड क्वेश्चन्स मार्क. हू हॅड दे मेट बिफोर द कॉन्फरन्स स्टार्टेड अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घे WH टाईप वर्ड्स हू आलेला आहे, हॅड आलेला आहे ॲक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे म्हणून. त्याच्यानंतर दे आलेला आहे कर्ता सब्जेक्ट म्हणून. मीटचं मेट झालेलं आहे, लक्षात घ्या मीटचं मेट झालेलं आहे V3 म्हणून. स्टार्टेड आहे ते V3 नाही आहे, ते नंतर आहे म्हणजे तो रिमेनिंग पार्ट्समध्ये गेलेला आहे, कर्म किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये. तुम्ही म्हणाल ED लावलेला आहे स्टार्टला ED, तर नाही, स्टार्टेड म्हणजे तो रिमेनिंग पार्ट लास्टला आलेला आहे, तो मग ह्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणजे कुठे तो गेलेला आहे कशामध्ये, कर्मामध्ये, ऑब्जेक्टमध्ये गेलेला आहे. म्हणजे ते स्टार्टेड कशाला म्हटलेलं आहे, कारण ते सुरू झाले होण्यापूर्वी म्हणजे कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी म्हणजे भूतकाळच होता म्हणून त्या अनुषंगाने तो स्टार्टेड दिलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे. पण ह्या वाक्यामध्ये ह्याला महत्त्व काय आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे ह्याच्या दृष्टीने, स्ट्रक्चरच्या दृष्टीने महत्त्व इथे फक्त कोणाला आहे, हू हॅड दे मेट एवढ्याला आहे. आणि बिफोर द कॉन्फरन्स स्टार्टेड हे कर्म किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य, हू हॅड दे मेट बिफोर द कॉन्फरन्स स्टार्टेड अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य, प्राध्यापकांशी कोण बोलले होते, प्राध्यापकांशी कोण बोलले होते. कोण म्हणजे हू आहे. वाक्य बघा, हू हॅड टॉक टू द प्रिन्सिपल, हू हॅड टॉक टू द प्रिन्सिपल. इथे लक्षात घ्या, इथे पण सेम आहे, कर्त्याबद्दल विचारत आहे म्हणजे कोण बोलले होते, म्हणजे कोण बोलला होता. म्हणजे सब्जेक्ट यामध्ये कोण आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, हाईट आहे, त्याच्यामुळे तो वाक्यामध्ये येणार नाही आहे. त्यामध्ये कसं येणार बघा, हू हॅड टॉक टू द प्रिन्सिपल. हू आलेला आहे WH टाईप वर्ड, त्याच्यानंतर हॅड आलेला आहे पूर्ण भूतकाळामध्ये ॲक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब. टॉक आलेला आहे, टॉक म्हणजे टॉक V1 होतं, त्याला टॉक्ड केलं आहे, ED लावलेलं आहे कारण V3 म्हणून. आणि टू द प्रिन्सिपल आलेलं आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स म्हणून. आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य आलेलं आहे, हू हॅड टॉक टू द प्रिन्सिपल अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, संघाने एकही सामना का जिंकला नाही, संघाने एकही सामना का जिंकला नाही. हे कसलं वाक्य आहे तर निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य. आता वाक्य कसं, का म्हणजे व्हाय आलेलं आहे, व्हाय हॅडंट, कारण निगेटिव्ह आहे, हॅड नॉट आहे ते हॅडंट केलेलं आहे शॉर्टमध्ये. व्हाय हॅडंट द टीम आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून. ओन म्हणजे V3 आलेला आहे, V1 होतं, विनचं ओन V3 होतं म्हणून वोन. आणि अ गेम आलेला आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स म्हणून. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य आलेलं आहे, व्हाय हॅडंट द टीम ऑन अ गेम, व्हाय हॅडंट द टीम ऑन अ गेम अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे.
अशा प्रकारे ही 5 वाक्य आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की पूर्ण भूतकाळामध्ये कसं बनवलं जातं ते. त्याच्यानंतर पूर्ण भूतकाळामधला तिसरा जो पार्ट आहे म्हणजे तिसरा जो काळ आहे त्याला पूर्ण भविष्यकाळ म्हटलं जातं. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. रचना बघू. WH वर्ड प्लस शाल विल प्लस करता प्लस हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस कर्म राहिलेला भाग क्वेश्चन्स मार्क. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर WH वर्ड प्लस शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या शाल हॅव विल हॅव आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की शाल आणि विलच्या मध्ये शाल आणि विल शाल आणि हॅवच्यामध्ये काय वापरलं जातं कर्ता वापरला जातो. जसं शाल बी विल बी वगैरे आहे त्यावेळी शाल करता बी विल करता बी सेम शाल करता हॅव नंतर विल करता हॅव असं आहे ते. त्याच्यानंतर इथे पूर्ण भविष्यकाळची वाक्य कशी असतात तर पूर्ण भविष्यकाळाची म्हणजे भविष्यामध्ये एखादं क्रिया पूर्ण झालेली असेल ते सांगण्यासाठी म्हणजे त्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी हा काळ वापरला जातो. इथे शाल विल केव्हा वापरलं जातं ते तुम्हाला माहिती असेलच. शाल वापरलं जातं आय आणि वी सोबत आणि बाकीचे जे अदर सब्जेक्ट आहेत कर्ते आहेत त्यांच्यासोबत विल वापरलं जातं. वाक्य बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिलं वाक्य बघा. पुढच्या उन्हाळ्यात त्यांनी कुठे प्रवास केला नसेल. पुढच्या उन्हाळ्यात त्यांनी कुठे प्रवास केला नसेल. आता निगेटिव्ह वाक्य आहे ते. निगेटिव्ह प्रश्नार्थ वाक्य म्हणजे कुठेही प्रवास केलेला नसेल त्यावेळी पुढच्या उन्हाळ्यात. तर वाक्य कुठेसाठी वेअर आलेला आहे. आता विल नॉटला वोंट म्हटलं जातं शॉर्टमध्ये वोंट म्हणून वाक्य आलेलं आहे बघा. Where won't they have traveled to buy next summer? And questions mark. Where won't they have traveled to buy next summer? And questions mark. इथे WH टाईप वर्ड्स आलेला आहे कुठे म्हणून वेअर. त्याच्यानंतर वोंट आलेला आहे कारण कशाला निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. दे आलेला आहे त्यांनी आहे म्हणून दे. त्याच्यानंतर हॅव आलेला आहे म्हणजे रिमेनिंग पार्ट्स आहे तो म्हणून ह्याचा म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचा रिमेनिंग पार्ट्स म्हणून हॅव आलेला आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हलला ईडी लावलेला आहे म्हणजे V3 आहे कारण वाक्यामध्ये रचनेमध्ये V3 क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आणि बाकीचा टू बाय नेक्स्ट समर आहे तो रिमेनिंग पार्ट्स ऑब्जेक्ट म्हणजे कर्मामध्ये आलेला आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य आलेलं आहे बघा. वेअर वॉन्ट दे हॅव ट्रॅव्हल टू बाय नेक्स्ट समर अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट दुसरं वाक्य बघू. ती इथे 3 आठवडे कधी आली असेल. ती इथे 3 आठवडे कधी आली असेल अँड क्वेश्चन्स मार्क. ती आहे शी वापरलं जातं. वाक्य कधी म्हणजे कुठला शब्द वापरला जातो WH टाईप वर्ड्समध्ये तर व्हेन वापरला जातो. त्याचप्रमाणे बघा व्हेन वापरलेला आहे. त्याच्यानंतर विल वापरलेलं आहे म्हणजे पूर्ण भविष्यकाळामध्ये वापरतात ते विल. त्याच्यानंतर शी वापरलेला आहे करता. त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स आहे म्हणजे हॅव आहे तो वापरलेला आहे विल हॅवचा. त्याच्यानंतर बीन वापरलेला आहे. नंतर हिअर म्हणजे इथे 3 वीक्स हिअर 3 वीक्स आलेला आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये. आता असेल म्हणून बी वापरलेला आहे. लक्षात घ्या इथे V3 कुठे आहे म्हणणार तर V3 इथे बीन आहे बीन. लक्षात घ्या बी आहे म्हणजे असणे म्हणजे असेल वगैरे म्हणून बीचं तिसरं रूप हे बीन होतं. BEEN BE हे पहिलं रूप. त्याच्यानंतर BEEN बीन हे तिसरं रूप होतं V3 म्हणून बीन इथे तिसरं रूप म्हणून आलेलं आहे V3 म्हणून आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य कसं झालेलं आहे. व्हेन विल शी हॅव बीन हिअर 3 वीक्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू. तो त्यांच्या मित्रांना कसा भेटला असेल. त्यांच्या नाही त्याच्या आहे. तो त्याच्या मित्रांना कसा भेटला असेल. आता कसा म्हणजे WH टाईप वर्ड्स कुठला वापरला जातो तर हाऊ वापरला जातो. त्याच्यानंतर हाऊ विल ही हॅव मेट धिज फ्रेंड्स. हाऊ विल ही हॅव मेट हिज फ्रेंड्स अँड क्वेश्चन्स मार्क. हाऊ WH टाईप वर्ड्स
ही वापरलेला आहे करतासाठी. हॅव रिमेनिंग पार्ट्स आहे तो विलचा. मीट वापरलेला आहे V3 म्हणून. मीटचं मेट झालेलं आहे. मेट MET मेट झालेला आहे. अँड हिज फ्रेंड्स आहे तो ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये. आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा. हाऊ विल ही हॅव मेट हिज फ्रेंड्स. हाऊ विल ही हॅव मेट हिज फ्रेंड्स अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य. त्यांनी कार्यालयाचा मजला का साफ केला असेल. त्यांनी कार्यालयाचा मजला का साफ केला असेल किंवा त्यांनी कार्यालयाचा मजला का स्वच्छ केला असेल आणि क्वेश्चन्स मार्क. आता का म्हणजे काय वापरलं जातं. व्हाय वापरलं जातं. आता त्यांनी आहे. त्यांनी म्हणजे दे येणार बरोबर ना कर्तामध्ये. पण प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे व्हाय नंतर विल वापरलं जातं. त्याच्यानंतर दे वापरलं जातं. त्याच्यानंतर विलसोबत जो रिमेनिंग पार्ट्स आहे तो हॅव तो त्याच्या पुढे वापरलेला आहे. क्लीन करणे म्हणजे स्वच्छ करणे. क्लीन होतं V1. आता क्लीन्ड CLENED आहे. क्लीन हे V3 होतं. नंतर द ऑफिस फ्लोअर्स कर्म किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो. आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा. व्हाय विल दे हॅव क्लीन द ऑफिस फ्लोअर. व्हाय विल दे हॅव क्लीन द ऑफिस फ्लोअर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर लास्ट 5वं वाक्य बघू. संघ कोणत्या स्थानावर खेळला असेल. संघ कोणत्या स्थानावर खेळला असेल. आता कोणत्या स्थानावर म्हणजे विच प्लेसेस कोणत्या स्थानावर खेळ असेल. तर विच प्लेसेस विल द टीम हॅव प्लेड. विच प्लेसेस विल द टीम हॅव प्लेड. इथे लक्षात घ्या विच प्लेसेस म्हणून दिलेलं आहे म्हणजे कुठल्या स्थानावर खेळला आहे ते खेळला असेल. हे आपल्याला माहीत नाही म्हणजे खूप प्लेसेस असतात. त्याच्यामुळे इथे त्या अनुषंगाने त्याला धरून प्लेसेस म्हणून दिलेलं आहे. म्हणजे नक्की आपल्याला माहिती नसतं म्हणून प्लेसेस दिलेलं आहे. एक प्लेस अशी दिलेली नाही म्हणजे जी पर्टिक्युलर प्लेस आहे तिथेच खेळला असेल असं नाही. खूप प्लेसेस आहे त्याच्यापैकी कुठे खेळला असेल म्हणून इथे प्लेसेस आलेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणून विच प्लेसेस विल द टीम हॅव प्लेड. आता विच प्लेसेस आलेला आहे. WH टाईप वर्ड्समध्ये विच आलेला आहे. प्लेसेस पुढे त्याच्यानंतर विल वापरलेला आहे. द टीम म्हणजे संघ. त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स आहे हॅव तो त्याच्यानंतर आलेला आहे. आणि प्लेड म्हणजे खेळणे. प्लेचं प्लेड आलेलं आहे. PLAY प्ले V1. PLAYED V3 होतं. तिसरं रो आणि क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा. विच प्लेसेस विल द टीम हॅव प्लेड अँड क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे पूर्ण काळांमध्ये ही प्रश्नार्थी वाक्य बनवली जातात म्हणजे WH टाईप्स वर्ड्स वापरून. त्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ होतं. ह्यामध्ये काय वापरलं जातं याचं स्ट्रक्चर काय आहे ते आम्ही डिटेल्समध्ये त्याचप्रमाणे उपयोग कसा केला जातो हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे नक्की तुम्ही प्रयत्न करा. त्यामध्ये सराव करा आणि अजून काही तुमची वाक्य असतील तर ती तुम्ही बनवा स्वतःहून म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला व्हिडिओ जर कळला नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही तो पाहू शकता. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुमच्या लक्षात राहील. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. तिथे जाऊन पण तुम्ही नक्की भेट देऊ शकता. आमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कुठले आहेत तर पहिलं आहे फेसबुक पेज इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. दुसरं आहे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. तिसरं लिंक्डइन अकाउंट आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.